असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येत्या 29 तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। त्याआधी आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जे अशी तयारी या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आढावा जो आहे तो घेतलेला आहे आळंदीच्या मंदिरामध्ये, कशा प्रकारे पोलीस बंदोबस्त असणार? जे माऊलींचे जे पालखीचं जे प्रस्थान आहे हे आपल्याला 29 तारखेला नियोजित आहे। त्या अनुषंगाने सर्व आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत, पुणे पोलीस आयुक्त साहेब यांनी या ठिकाणी भेट देऊन वेळोवेळी आढावा घेतला। आज आता ही आमची अंतिम तयारी चालू आहे। साधारणतः 25 तारखेपासून संपूर्ण हा बंदोबस्त लागेल। त्याकरिता जवळजवळ एक ॲडिशनल CP, 3 DCP, 6 ACP आणि 100 अधिकारी आणि जवळजवळ 1,500 पोलीस अंमलदार एवढा मोठा बंदोबस्त आपण या संपूर्ण माऊलींची वारी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आपण नेमलेला आहे। सर, आपण मागील वर्षी पाहिलं तर दिंड्यांची जी संख्या जी आहे ती या ठिकाणी। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। वारकऱ्यांची संख्या जी आहे ती वाढली होती, त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी झाली। त्या अनुषंगाने काय रेखीव जी आहे ती करण्यात आली? सदरचा जो निरीक्षण आहे हे 2022च्या साली आपल्याला हे बघायला मिळालं होतं। मग मागील वर्षी जे काही संस्थान आहे, दिंडी मालक आहेत, चौकदार आहेत, या सर्वांच्या मदतीने मागील वर्षी आपण या संख्येवरती नियंत्रण आणलं होतं। त्याच पद्धतीने यावर्षी देखील हे सर्व दिंडी मालक जे मानाच्या दिंड्या आहेत त्यांचे दिंडी मालक, संस्थान, आपले संस्थानचे अध्यक्ष मान्य PDG सर, चौकदार साहेब, या सर्वांच्या सहमतीने आपण जो काही सहकार्य आहे पोलीस विभागाच्या संदर्भात, तर या संख्या आपण यावर्षी देखील मागच्या वर्षीप्रमाणे नियंत्रित केलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण बंदोबस्त अगदी सुरळीत पार पाडू याबद्दल आम्हाला खात्री आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।